या आणि आणि समोर तुम्हाला दिसत असेल वन बाय वन क्वेश्चन घेऊयात आणि त्याच्याद्वारे तुम्हाला याचा आन्सर द्यायचे. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल समोर स्क्रीनवर. तर पहिला जो काही क्वेश्चन आहे तर तो पाहूया आपण की फर्स्ट क्वेश्चन, अध्यापन डॅश डॅश स्वरूपाचे शिक्षक वर्तन आहे. सांगा. अध्यापन ऑप्शन दिले आहेत औपचारिक, कृत्रिम, अनौपचारिक. अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. तर जे काही ऑप्शन इथे राईट असणार आहे, प्रयत्न करायचा सगळ्यांनी. हा, डी ऑप्शन राईट आहे. यामध्ये औपचारिक पण असतं आणि कृत्रिम स्वरूपाचं जे असतं. ए आणि बी हे दोन्ही राईट असणार आहेत यामध्ये. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की गंमत म्हणून केवळ मुलाला पाण्यात ढकलले आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पोहणे त्याला काही प्रमाणात जमले. या ठिकाणी अध्यापनाची डॅश डॅश पूर्ण होत नाही. सांगू शकतात काय यामध्ये? तर डी ऑप्शन राईट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, अध्यापन म्हणजे डॅश डॅश अन्य व्यक्तींमध्ये घडून आणण्याच्या हेतूने केलेली कृती. त्याच्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया, पोषक अध्यापन प्रणाली निर्माण करणे आणि वरीलपैकी सर्व. अध्यापन म्हणजे काय सांगायचंय? काय येतं? अध्यापन म्हणजे तर यामध्ये बी ऑप्शन हे करेक्ट आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया. डी हे ऑप्शन अध्यापन म्हणजे शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया. नेक्स्ट, अध्यापन घडण्यासाठी पुढीलपैकी कोणती अट आवश्यक नाही म्हणतात? कोणती नाहीये? अध्यापन घडण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये विशिष्ट आंतरक्रिया घडणे आवश्यक आहे. बी ऑप्शन, आंतरक्रियेपूर्वी शिक्षकाला आशय ज्ञात आहे तर विद्यार्थ्याला तो ज्ञात नाही. शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाचे अध्ययन होण्यास पूरक अशा नाहीत आणि आशयाचे विद्यार्थ्यांकडून अध्ययन व्हावे या हेतूने शिक्षक आंतरक्रियेत सहभागी झालेला आहे. कोणती अट आवश्यक नाही असं म्हणतायत? हा, सी ऑप्शन राईट आहे. शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाचे अध्ययन होण्यास पूरक अशा नाहीत. सी ऑप्शन राईट आहे. येतंय लक्षात सगळ्यांना? अध्यापनाच्या संदर्भात हे क्वेश्चन आहे. जो काही आपण अध्यापन म्हणजे काय, त्याच्या संदर्भात व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये यांचा देखील आधीच्या सेशन मध्ये अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर या संदर्भात काही क्वेश्चन आन्सर आपण बघतोय. काय लक्षात आलं नाही यामध्ये? लास्टला घेऊया तुमचे प्रॉब्लेम जे असतील ते. अध्ययन, अनुभव, ज्ञान, माहिती की यापैकी नाही? बोधन विकासासाठी काय दिलं पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना? अध्ययन, अनुभव दिले पाहिजेत, ज्ञान, माहिती की यापैकी नाही? हा, ए ऑप्शन राईट आहे की अध्ययन, अनुभव देणं आवश्यक आहे. त्याद्वारे मग विद्यार्थ्यांना त्याचं बोधन होतं. अध्ययन, अनुभव.
स्वाभाविक परिसरात सहजतेने समस्या युक्त कृती पूर्णत्वास नेणे म्हणजे डॅश डॅश होय. तर ते परिसरामध्ये केलं जातं. ए ऑप्शन राईट आहे. प्रकल्प होय. स्वाभाविक स्थितीमध्ये समस्यायुक्त कृती पूर्णत्वास नेणे म्हणजे प्रकल्प होय. नेक्स्ट, अध्यापन प्रक्रियेत शिक्षक या घटकाबरोबरच आणखीन कोणत्या घटकाला महत्व आहे? ऑप्शन आहे पहा, विद्यार्थी, विषय, मानवी वर्तन. ह्याचे ऑप्शन पुढे दिलेले आहेत, ते बघू आपण. काय क्वेश्चन आहे, मी रीड करते. अध्यापन प्रक्रियेत शिक्षक या घटकाबरोबरच आणखी कोणत्या घटकाला महत्व आहे? सांगा. विद्यार्थी, विषय, मानवी वर्तन की वरीलपैकी सर्व? सगळ्यांनाच महत्व आहे. अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पण महत्व आहे, विषय आणि मानवी वर्तन. डी ऑप्शन राईट आहे. डी ऑप्शन आहे ते राईट आहे इथे. नेक्स्ट, अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट काय असावे? विद्यार्थ्यास परीक्षेत उत्तीर्ण होण्यास तयार करणे, चांगल्या नोट्स लिहिण्यासाठी, विद्यार्थ्यांना संबंधित अधिक माहिती देणे की विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करणे? राईट आहे. डी ऑप्शन राईट आहे. विद्यार्थ्यांची विचारशक्तीला चालना देण्यासाठी अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट असतं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक अध्यापनावर सर्वात प्रभावशाली आहे? सरकारी धोरण, प्रेरणा, योग्यता, ब आणि क ऑप्शन. जी प्रेरणा आणि योग्यता महत्वाची आहे. हा, डी ऑप्शन राईट आहे की प्रेरणा आणि योग्यता अध्यापनावर प्रभावशाली आहे. ब आणि क. NEP 2020 नुसार प्राथमिक शाळेमध्ये सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक प्राप्त करण्याचे लक्ष्य वर्ष कोणते आहे? सांगा. 2025, 2030 आहे, 35 आहे की 40 आहे? काय येणार? राईट आन्सर सांगायचंय. NEP नुसार 2020 नुसार प्राथमिक शाळेमध्ये सार्वत्रिक पायाभूत साक्षरता व संख्यात्मक प्राप्ती करण्यासाठी करण्याचे लक्ष्य वर्ष कोणते आहेत? काय आहे? 2025 आहे बरं का इथे. राईट आन्सर. अध्यापन क्षमतेमध्ये डॅश डॅश समावेश होत नाही. ज्ञान, विद्यार्थ्यांची प्रगती, कौशल्य आणि विश्वास. काय आहे सांगा? अध्यापन क्षमतेमध्ये समावेश होत नाही. राईट ऑप्शन असणार आहे अध्यापन क्षमतेमध्ये. बघा, नाही हे ऑप्शन बरोबर नाही सांगत आहेत तुम्ही. प्रश्न नीट बघा. अध्यापन क्षमतेमध्ये डॅश डॅश समावेश होत नाही. ज्ञान, विद्यार्थ्यांची प्रगती,
कौशल्य की विश्वास? क्षमता पाहिजेत ना, कोणते आहे याच्यामध्ये? विद्यार्थ्यांची प्रगती याचा समावेश होत नाही. अध्यापन क्षमतेमध्ये. हं? आणि NEP लक्षात ठेवा, 2025च राईट आहे. तुम्ही 2030 म्हणताय. 2025 हे राईट ऑप्शन आहे. कन्फ्यूज होऊ नका यामध्ये. म्हणजे मी गुगलवर पण सर्च केलं आहे. राईट आन्सर हेच आहे ना, मी जे सांगितले तेच. चला नेक्स्ट पाहूयात. 12वा क्वेश्चन आहे, वर्गात शिकवत असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे डॅश डॅश होय. अध्यापन परिणामकारकता, अध्यापन कार्य, अध्यापन क्षमता की वरीलपैकी सर्व? हम्म अध्यापन कार्य हे आन्सर राईट येतं. बघा, वर्गात शिकवत असताना अध्यापकानं जे काही प्रदर्शित केलेलं असतं वर्तन, तर त्याला अध्यापन कार्य असं म्हणतात. हम्म अध्यापनासंदर्भात कार्य. सगळेच ऑप्शन राईट वाटतात आपल्याला, पण एक्झॅक्ट सांगायचंय ना. नेक्स्ट 13वा क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांना डॅश डॅश या पद्धतीमुळे प्रथम हस्त ज्ञान प्राप्त होते. समस्या निराकरण, प्रयोगशाळा पद्धती, उद्गामी विचार की सह अध्ययन? सांगा. बी ऑप्शन राईट येते. बी, प्रयोगशाळा पद्धती. प्रथम हस्त ज्ञान प्राप्त होतं त्यांना याद्वारे, या पद्धतीद्वारे. डॅश डॅश या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. चर्चा, व्याख्यान, तंत्रज्ञान आधारित की भित्तीपत्रक सादरीकरण? इझी आहे. चर्चा पद्धती. अध्यापनाच्या बाबतीमध्ये क्वेश्चन आहेत आहे. आधी अध्ययनाच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं, आता हे अध्यापनाच्या संदर्भात क्वेश्चन आहेत. पुढे नेक्स्ट, शिकविणाऱ्याने एकतर्फी बोलणे व शिकणाऱ्याने त्याचे बोलणे ऐकणे हे विधान डॅश डॅश पद्धतीला लागू होते. कोणती पद्धत आहे? स्वयं अध्ययन, गटचर्चा, क्रमान्वित अध्ययन की व्याख्यान? राईट आहे डी ऑप्शन. एकतर्फी शिकवणाऱ्याने एकतर्फी बोलणे व्याख्यान पद्धतीला लागू होते. नेक्स्ट, प्रकल्प पद्धतीचा हा जनक होय. कोण आहे प्रकल्प पद्धतीचा जनक? सांगता येतं का तुम्हाला? बघा कोणते कोणते आहेत यामध्ये, डाल्टन, रॉस, पावलव की किलपॅट्रिक? ज्यांनी प्रकल्प पद्धती सांगितली आहे आपल्याला. बरोबर सांगताय तुम्ही. जे काही डी ऑप्शन आहे ते राईट आहे. किलपॅट्रिक हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे. आता यामध्ये जी काही अध्यापन पद्धतीमधली ही प्रकल्प पद्धती आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. विद्यार्थी डॅश डॅश प्रकारे चांगले शिकवतात. पाहून, प्रत्यक्ष कृती करून, श्रवण करून की अभ्यास करून? कशाद्वारे विद्यार्थी चांगले शिकवतात? प्रत्यक्ष कृती करून राईट आहे. त्यांना जेव्हा आपण क्रियाशील बनवतो तर तेव्हा त्यांना चांगलं समजतं. 18वा क्वेश्चन, डॅश डॅश पद्धत
वर्गातील सर्वजण मिळून एखाद्या समस्येचे विवेचन, विश्लेषण आणि मूल्यमापन करतात. चर्चा, व्याख्यान, स्वाध्याय की प्रकल्पामध्ये. कशामध्ये? राईट आहे. चर्चा पद्धतीमध्ये सर्वजण मिळून समस्येचे विवेचन असेल, विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात. राईट आहे. चर्चा. स्वाध्यायाचे स्वरूप डॅश डॅश असू नये. पुस्तकातील प्रश्नांची उत्तरं लिहिणे, नकाशा वाचन करणे, चित्र, आकृती यांचे निरीक्षण करून प्रश्न सोडवणे की परिसरासंबंधित माहिती लिहिणे. स्वाध्याय स्वरूप असू नये सांगितलंय. नाही, सी नाही, बी पण नाहीये. हा, ए ऑप्शन राईट आहे. सगळे ऑप्शन सांगत जा म्हणजे मी सांगते राईट कोणतंय का. ए ऑप्शन राईट आहे. की स्वाध्यायाचे स्वरूप कसं असू नये, पुस्तकातील प्रश्नांची उत्तरं लिहिणे असे असू नयेत. हा, नेक्स्ट. सोपं आहे हे, असं काही हार्ड नाहीये. कारण तुमच्या संदर्भात रोज तुम्ही जे शिकवता, अध्यापन करता, त्या संदर्भात क्वेश्चन आहेत हे. अध्ययन व अध्यापन या डॅश डॅश दोन परस्पर विरोधी प्रक्रिया आहे, एकमेकांशी संबंधित क्रिया आहे, परस्परावलंबी क्रिया आहेत की एकच क्रिया आहे? परस्परावलंबी क्रिया आहेत. सी ऑप्शन राईट आहे. एकमेकांवर नाही, सी आहे. परस्परावलंबी एकमेकांवर अवलंबून आहेत ह्या. नेक्स्ट. अध्ययन ही डॅश डॅश प्रक्रिया तर अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. सांगा. अध्ययन कशी नैसर्गिक आहे की कृत्रिम, कृत्रिम आहे की नैसर्गिक, परस्परावलंबी की स्वयंस्फूर्त, स्वयंस्फूर्त की परस्परावलंबी? हा, बरोबर आहे की अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तर अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया आहे. 22. विद्यार्थी प्रकल्प कार्य करत असताना शिक्षकांना त्यांच्या अध्ययन करण्याच्या डॅश डॅश प्रक्रियेचा परिचय होतो. यांत्रिक, तात्विक, भौतिक की नैसर्गिक? सांगा. शिक्षकांना विद्यार्थी प्रकल्प कार्य करत असताना शिक्षकांना त्यांच्या अध्ययन करण्याच्या डॅश डॅश परिचय होतो. नैसर्गिक प्रक्रियेचा परिचय होतो. डी ऑप्शन करेक्ट आहे. लक्षात आलेत क्वेश्चन? नेक्स्ट घेऊयात आपण. तेविसावा क्वेश्चन. शिक्षक प्रधान असूनही विद्यार्थ्यांना पचनी पडलेली उच्च शिक्षणात सर्रास वापरली जाणारी पद्धत कोणती? सेमिनार, व्याख्यान, प्रकल्प की अध्ययन? शिक्षक प्रधान पद्धती आहे ही आणि ही सर्रासपणे उच्च शिक्षणामध्ये याचा उपयोग केला जातो. हा, राईट आहे. व्याख्यान पद्धती. नेक्स्ट. सामाजिक वातावरणात मनपूर्वक हेतुतः साकारणारा उपक्रम म्हणजे प्रकल्प होय. ही प्रकल्पाची व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. राईट आहे. किलपॅट्रिक यांनी केलेला आहे. या संदर्भात किलपॅट्रिकनी यांनी व्याख्या मांडलेली दिसून येते. नेक्स्ट. प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी व्याख्यान पद्धतीचा वापरू नये. कारण का वापरू नये प्राथमिक स्तरावर व्याख्यान पद्धती? विद्यार्थ्यांचा सहभाग अल्प असतो, विद्यार्थ्यांच्या विचाराला कृतीला चालना मिळत नाही,
शिक्षकाचे एक सलग बोलणे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटते. वरीलपैकी सर्व. हा डी ऑप्शन राईट आहे. ए बी सी वरील सगळे ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे डी ऑप्शन राईट आहे हा इथे. नेक्स्ट घेऊया. विद्यार्थ्यांचा अत्यल्प सहभाग असलेली एक मार्की पद्धती डॅश डॅश होय. सी राईट आहे. व्याख्यान पद्धती. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असतो. यामध्ये शिक्षक हे क्रियाशील असतात. नेक्स्ट. नंतरचा क्वेश्चन आहे पहा. विद्यार्थ्यांचा अत्यल्प हे झालं ना. आता 27वा ना. रिपीट झाला आहे क्वेश्चन. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कल्पक व नाविन्यपूर्ण स्वाध्याय दिले पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांची शाळा व कुटुंब यात अध्ययन प्रक्रिया चालू राहते. स्वयं अध्ययनाची सवय विकसित होते. शालेय ज्ञानाचा जीवनाशी संबंध जोडला जातो. वरीलपैकी सर्व. याच्यामध्ये सी आहे आणि याच्यामध्ये डी ऑप्शन राईट आहे. वरीलपैकी सर्व आवश्यक आहे. हे सगळं शिक्षकांनी दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना. डॅश डॅश नियोजन आहे. पाठ, घटक, वार्षिक की यापैकी नाही. कोणत्या नियोजनात अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा होय? घटक नियोजनात. बी ऑप्शन राईट आहे. घटक नियोजन अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा आहे. डॅश डॅश हा चर्चेचा प्रकार नव्हे. परिसंवाद, सेमिनार, व्याख्यान की गटचर्चा. सी ऑप्शन राईट आहे. हा चर्चेचा भाग नाही. व्याख्यान यामध्ये चर्चा केली जात नाही, तर एकतर्फी शिकवलं जातं. म्हणजे जे काही शिक्षक शिकवत असतात ते जे अध्यापन असतं तर ते व्याख्यान पद्धती असतं, एक मार्गी. 30वा क्वेश्चन आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत डॅश घटक केंद्रबिंदू आहे. शिक्षक हा केंद्रबिंदू आहे. सी राईट आहे. नंतर पहा. विद्यार्थी प्रधान अध्ययन पद्धतीत डॅश डॅश पद्धती वेळखाऊ आहे. कोणती आहे वेळखाऊ पद्धत? भित्तीपत्रक सादरीकरण, नेक्स्ट चर्चा, स्वाध्याय की व्याख्यान. ही अध्यापनामध्ये ही वेळखाऊ पद्धत आहे. चर्चा हे राईट आन्सर आहे. ती कशी आहे पहा. वेळखाऊ पद्धती आहे चर्चा पद्धती. ही होत असते, तर त्याच्यामुळे ही वेळखाऊ पद्धती असते पहा. कारण विद्यार्थी आणि शिक्षका काय करतात की विविधांगी विचारांचे आदान प्रदान या चर्चेमधून केले जाते, त्यामुळे वेळखाऊ पद्धती आहे ही. नेक्स्ट. विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध डॅश डॅश अध्यापनात प्रस्थापित केले जातात. कशामध्ये प्रस्थापित केले जातात?
बरोबर आहे. अभिसंधान हे राईट ऑप्शन आहे. विशिष्ट उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिक्रिया. अभिसंधान हे राईट ऑप्शन आहे. खालीलपैकी कोणते प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य नाही? सामाजिक सहकार्याची भावना वाढते, कौशल्यात्मक वृद्धी होऊन व्यावहारिक शहाणपण येते, ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला जातो, सर्व पाठ्यघटक या पद्धतीने शिकवता येतात. हे नाही असं म्हणलंय. एखादा क्वेश्चन जेव्हा आपण रीड करत असतो तर तेव्हा घाईघाईमध्ये आणि आपल्याला असं वाटतं की खूप इझी क्वेश्चन आहे. तर तो प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित रीड केला पाहिजे. हा तर डी ऑप्शन राईट आहे की सर्व जे काही पाठ्यघटक आहे ते प्रकल्प पद्धतीने शिकवता येतात. हे हे वैशिष्ट्य नाही ह्याचं. वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी शिक्षक काय करेल पहा. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानात स्तर जाणेल, टीव्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवतील, विद्यार्थ्यांना आत बसण्याची सूचना करतील, विद्यार्थ्यांना आपापसात पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगतील. फर्स्ट जे काही दिलं आहे तुम्ही आन्सर ते राईट आहे, ए ऑप्शन. जे विद्यार्थ्यांना काय माहिती आहे या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडून प्रश्न विचारून उत्तर काढून घेताल आणि त्याद्वारे त्यांचा ज्ञानाचा स्तर तुम्हाला कळेल. म्हणजे ए ऑप्शन राईट आहे. अध्ययन सुलभ, सुयोग्य, सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजेच डॅश डॅश होय. काय अध्ययन, अध्यापन, तंत्रज्ञान की प्रेरणा? अध्यापन राईट आहे. नेक्स्ट बघूया. अध्यापनाचा डॅश डॅश हा प्रथम स्तर होय. स्मरण, आकलन, चिंतन की मूल्यमापन? अध्यापनाचा प्रथम स्तर सांगायचा आहे. नाही. आकलन. बी ऑप्शन राईट आहे. काही तथ्ये विद्यार्थ्यांना समजण्यासाठी केलेले अध्यापन म्हणजे चिंतन स्तरावरील अध्यापन, आकलन स्तरावरील अध्यापन, निरर्थक अध्यापन आणि स्मरण स्तरावरील अध्यापन. कोणतं आहे? राईट आहे, बी ऑप्शन. आकलन स्तरावरील अध्यापन हे राईट आहे. पुढील पैकी डॅश डॅश हे अध्यापनाचे तत्व नाहीये. कोणतं नाही बघा तत्व? क्रियाशीलता, प्रेरणा, जीवनातील संबंध की पूर्वग्रह? अध्यापनाचे तत्व नाही. हा डी ऑप्शन राईट आहे, पूर्वग्रह. एखाद्या विषयीची जी काही नकारात्मक भावना असते त्याला पूर्वग्रह म्हणलं जातं. तर अध्यापनाचे तत्व नाहीये. पूर्वज्ञान नाही हे पूर्वग्रह हे नाहीये तत्व. सज्जता प्रवर्तन कौशल्याचा मुख्य उद्देश डॅश डॅश असतो. काय येणार? विषय विवेचन, शैक्षणिक साहित्यांचा वापर, जिज्ञासा जागृती आणि मूल्यमापन. सज्जता प्रवर्तन. जिज्ञासा काय येणार? जिज्ञासा जागृती राईट आहे. नेक्स्ट 50 क्वेश्चन घेऊयात आज आपण. अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. सहेतुक, निर्हेतुक, नैसर्गिक की हेतुरहित? कशी आहे अध्यापन प्रक्रिया? हा सहेतुक प्रक्रिया आहे. अध्ययन हे नैसर्गिक असते, अध्यापन सहेतुक आहे. अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला डॅश डॅश म्हणतात. अध्यापन कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये, अध्ययन कौशल्ये की प्रश्न कौशल्ये? बघा, अध्यापन परिणामकारक जर व्हायचं असेल तर शिक्षकांनी अध्यापन कौशल्ये
ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याला अध्यापन कौशल्य म्हणलं जातं. ए ऑप्शन राईट आहे. जेव्हा बोधात्मक बोधात्मकतेतील संश्लेषण स्तर गाठण्यासाठी अध्यापन केले जाते तेव्हा ती अध्यापनाची पातळी असते. कोणती बघा? स्मरण, चिंतन, आकलन की उपयोजन? नाही. उपयोजन राईट आहे. काय सांगितलंय? बोधात्मक संश्लेषण स्तर गाठण्यासाठी अध्यापन केलं जातं. तेव्हा ती उपयोजनाची पातळी असते. नेक्स्ट, मूर्ताकडून अमृताकडे हे अध्यापनातील डॅश डॅश आहे. काय? तत्व, सूत्र, मंत्र, तंत्र. मूर्ताकडून अमृताकडे. तंत्र नाहीये, सूत्र आहे हे. अध्यापनाची सूत्र पाहिली ना आपण, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे. ही अध्यापनाच्या बाबतीमध्ये सूत्र आहेत. विषय प्रतिपादन ही घटक पाठ नियोजनाची डॅश डॅश होय. प्रथम पायरी, द्वितीय पायरी, तृतीय पायरी की अंतिम पायरी? काय? पाठ नियोजनाची विषय प्रतिपादन सांगितलंय. विषय प्रतिपादन. सी ऑप्शन राईट आहे. तृतीय पायरी. सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? बघा, मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. सजीवांचा पाठ शिकवायचा आहे शिक्षकांना. बी ऑप्शन राईट आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही माहित गोष्टी आहेत तर ते शिक्षकांनी पहिल्यांदा विचारलं. आणि त्याच्यानंतर ज्या माहित नाहीत गोष्टी, अज्ञान आहे त्यांचं, ती गोष्ट शिकवली. तर यामध्ये बी ऑप्शन करेक्ट आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. नेक्स्ट, शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरणे म्हणजेच डॅश डॅश. दाखवता न येणारी बाबी, कल्पनाशील बाब, गुंतागुंतीची वाढ, प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता व समजून सांगता येणारी बाब. मूर्त आणि अमूर्त स्वरूपात असते की नाही? तर मूर्त स्वरूपात म्हणजे डी ऑप्शन राईट आहे. प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता व समजूनता येणारी बाब. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पैकी अध्यापनाचे कोणते सूत्र नाही? मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, कठीणाकडून सोप्याकडे, पूर्णाकडून अंशाकडे, पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे. कोणतं सूत्र नाहीये अध्यापनाचे? नाही. नीट लक्ष देऊन बघा. खूप इझी क्वेश्चन आहे. जर तुम्ही व्यवस्थित रीड केला तर लक्षात येईल. अध्यापनाचं सूत्र काय आहे? मानसशास्त्राकडून तर्काकडे, कठीणाकडून सोप्याकडे. बघा, सोप्याकडून कठीणाकडे असतं का कठीणाकडून सोप्याकडे असतं? तर हे सूत्र नाहीये. कोणतं? कठीणाकडून सोप्याकडे. बी ऑप्शन हे अध्यापनाचं सूत्र नाहीये. कारण कसं सूत्र आहे? सोप्याकडून कठीणाकडे असतं. अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो? विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक.
अध्यापनाच्या संदर्भात सी ऑप्शन राईट आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात असतो. नेक्स्ट, अध्यापन ही डॅशच्या स्वरूपाची प्रक्रिया आहे. सातत्यपूर्ण, अखंडित, सापेक्ष की विस्कळीत. कोणती आहे अध्यापन ही? सापेक्ष स्वरूपाची प्रक्रिया आहे. सी ऑप्शन राईट आहे. हा, अध्यापन ही सापेक्ष स्वरूपाची प्रक्रिया आहे. सी राईट आहे. नेक्स्ट, विद्यार्थी वर्तनाला आकार देणे हे डॅश डॅश अध्यापनाचे उद्दिष्ट आहे. अभिसंधान, प्रशिक्षण, अनुदेशन की संस्करण. काय? वर्तनाला आकार देणे नाही. अभिसंधान, अभिसंधान हे राईट आहे. विद्यार्थ्यांना आकार देणे हे अभिसंधान अध्यापनाचे उद्दिष्ट आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? तर 50 क्वेश्चन आपल्याला झाले. 48 उत्तर सांगायचं का? एकच मिनिट. अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो? विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक विद्यार्थी की पालक. सी ऑप्शन राईट आहे याच्यामध्ये. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या. मी सगळ्यांना अनम्यूट करते. मॅडम माझा नंबर माझा 2चा चॉट प्रश्न बॉक्स चालू आहे होता. ना. हॅलो मॅडम. हम्म मॅडम नंबर 2चा प्रश्न आहे ना, तर त्याच्यामध्ये नंबर 1 नंबर 2 दिले ना गट काहीतरी, तर ते काय नेमकं मॅडम? बर, ते सांगते नंतर. हा, ठीक बर आहे. बर बर. मॅडम आठवणीने माझा सांगा. चॅट बॉक्स चालू नाही आज. काय? माझा चॅट बॉक्स चालू होता आज. चॅट बॉक्स सर सर्वांचेच चालू नव्हते. ते काय करायचं, चॅट मध्ये जाऊन पर्सनल मधून मॅडमला क्लिक करायचं, मॅडम जाऊन टाकायचे. कॉमन चॅट बॉक्स सुरूच नव्हता आज कुणाचा. ओके ओके ओके. पार्टिसिपेट मध्ये जायचं आणि होस्ट मॅडम आहेत, मॅडमला आपण काय? क्लिक केलं की ते. मॅम ओके ओके चालेल थिअरी चालेल. पार्ट पण थोडासा घेत जा प्लीज. बर, ठीक आहे, हॅलो घेऊयात मॅम. आपण. हॅलो मॅम, हा हे हा, क्वेश्चन्स आतापर्यंतच्या टीईटी एक्झाम मध्ये झालेले आहेत का? त्या संदर्भात येते. आता तुम्हाला मी सगळेच पाठवते ना मॅडम, म्हणजे ओके आलेले पण. ओके आपण ओके. एकदाच सांगू शकत नाही ना हेच क्वेश्चन येणार आहेत. बरेच हं? नाही आलेत नाही, येणार त्याच्यातले, आहेत असं बरेच नाही, आलेत. येऊन गेलेले आहेत का असं विचारते हा, मी. हो. ओके काही आहेत, काही महत्वाचेच ओके क्वेश्चन आहेत. मग तुम्ही ओके. म्हणलात ना लेसन वाईज घ्या म्हणून. बरोबर आहे मॅडम, बरोबर बरेच बरेच आलेले आहेत आणि बरेच हा त्याच्या थीम मधलेच आहेत. बरोबर. हा, आणि त्याच्यामुळे तुम्ही असं शिकवताय ना काही. मॅडम, तर बऱ्यापैकी समस्या आणि प्रश्नाची उत्तरं पण येत आहेत. हा हा, ठीक आहे ना. प्रयत्न करा छान आणखीन समजतं. 2-3 वेळेस. हो जरी तुम्ही व्हिडिओज बघितला हं, हो मॅडम. तरी तुमच्या लक्षात येतील. होय 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 अजून मॅडम. तर मॅडम फक्त दुसऱ्या त्यासाठीच. प्रश्नाचं उद्या उत्तर सांगा प्लीज. हो हो, त्यासाठीच बाय तुम्हाला मॅडम. पहिल्यांदा मी काय सांगत होते, की एकदा आपण थेअरी घेतली लेसन की शिकवत आपल्याला होते, बरोबर आन्सर बरोबर. लगेच लक्षात येतात. लक्षात हं? येतात, बरोबर बरोबर. हा, तर हो आपण मॅम उद्या काय थेरी करूया, अध्यापन पद्धती कोणत्या आहेत हं? त्या संदर्भात शॉर्ट शॉर्ट मध्ये घेऊयात सगळं, म्हणजे शॉर्ट शॉर्ट फास्ट मध्ये मध्ये होईल. फास्ट घ्या मॅडम. होय होय होय. हो हो, बराच कव्हर झालेला आहे आपला सिलेबस. हो मॅडम, हो हो बरोबर. आता थोडासाच एकदा राहिला आहे. आपण उपपत्त्या मॅडम, थेअरी एकदा घेऊया. उपपत्त्या आणि कुणी कुणी उपपत्त्या कोणत्या केल्यात, फक्त नाव आणि उपपत्ती
ह्याचं एक लेसन घ्या मॅडम, म्हणजे आम्हाला ते लेसन एकदम मस्त लिहून पण ठेवतो आम्ही, ते जाता जाता सराव करण्यासाठीच एक. बर बर ठीक आहे, तसं पण घेऊयात. म्हणजे मला तुमच्या काय वाटत होतं. क्वेश्चन लिहून काढतो मॅडम आम्ही नोटबुक मध्ये, जे हो तुम्ही का? रेकॉर्डिंग आम्ही लिहितो, पाठवतात होय. ना. हो, हा तो हा रिटर्न ठीक करतो आहे. आम्ही. हो आणि तुम्हाला मी आज ती गुगल लिंक टाकली पहा, त्याच्यामध्ये जे काही आपण सोडवले ना, क्वेश्चन घेतलेले सोडवतो. आहेत हो बरोबर. तेच ते आहेत बघा, म्हणजे तुमची हो त्याच्यामधून पण प्रॅक्टिस होईल. हो हम्म? मॅडम, हो. हो आज 3 खूप टाकल्यात छान पहा मॅडम. मी, त्या ठीक. करा म्हणजे महाराष्ट्र आपण पण खूप घेतोय. छान सुधारलंय. ठीक आहे चालेल. हा उद्या थोडं मानसशास्त्र आणि आपण मराठी ठीक आहे. हा उद्या आपण वाटलं थोडीशी थेअरी घेऊयात. क्वेश्चन आन्सर थोडे 1-2 दिवस स्टॉप करूयात. ठीक आहे. ओके ओके मॅडम. मॅम. गुड नाईट मॅडम. चला गुड नाईट. हॅलो हॅलो हा बोला. मॅम, हॅलो. प्रश्न क्रमांक 2 सांगा ना. हो आपण सगळं आता उद्या बघूयात. ठीक आहे. उद्या उद्या ओके, सांगणार आहेत, माझी पण अडचण आहे. हम्म, हम्म. ओके. हो, थँक्यू मॅम. ठीक. थँक्यू.